नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल SSC CGL एक्झाम 2025 याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. कालच्या जाहिरातीमध्ये SSC CGL एक्झाम मार्फत अंदाजे 14,582 पदं भरली जाणार आहेत असं डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे कमीत कमी 14,582 पदं भरली जातील. येणाऱ्या काळामध्ये या पदसंख्येमध्ये बरीच वाढ होऊ शकते. SSC CGL जी परीक्षा आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणारच आहोत. जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्याबद्दलही चर्चा करणार आहोत. SSC CGL परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कस्टम, एक्साईज, त्याचबरोबर इन्कम टॅक्स, ED, CBI किंवा लोकसभा सचिवालय, राज्यसभा सचिवालय यासारख्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कार्यालयामध्ये वर्ग 1, वर्ग 2च्या पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते आणि त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी मिळवण्याचं ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे. या परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग ओमकार अकॅडमीच्या वतीने 16 जून 2025 पासून सुरू केले जात आहेत. या मार्गदर्शन वर्गामध्ये या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाईल. त्याचबरोबर ह्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज कंडक्ट केल्या जातील. तसेच SSC CGL किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या ज्या सर्व परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांचे सर्व विषयांचे PYQ देखील या बॅचमध्ये तुमचे कव्हर करून घेतले जातील. तर ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीचं आपलं स्वप्न पूर्ण करावयाचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खरोखरच अतिशय सुवर्ण संधी चालून आलेली आहे. तर ही नेमकी जाहिरात कशी आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया. आपण पाहू शकतो की नुकतीच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि कालपासून म्हणजे 9 जून 2025 पासून याचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. 9 जून 2025 ते 4 जुलै 2025 या कालावधीमध्ये आपण या परीक्षेचे फॉर्म भरू शकतो. याच्यामध्ये ही जी परीक्षा आहे याचे फॉर्म भरत असताना तुम्हाला लास्ट डेट जी आहे ही 4 जुलै 2025 दिलेली आहे. लास्ट फी पेमेंटसाठी 5 जुलै 2025 ही तारीख आहे आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही त्याच्या पुढे तुम्ही पाहू शकता की यामध्ये या परीक्षा ज्या आहेत त्या दोन स्वरूपामध्ये Tier 1, Tier 2 या स्वरूपात घेतल्या जातात आणि मग Tier 1 परीक्षा जी आहे दोन्ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन्स असणार आहेत. म्हणजेच ऑनलाईन स्वरूपामध्ये ह्या परीक्षा होणार आहेत आणि याच्यामधली जी पहिली Tier 1 ची परीक्षा आहे ही 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2025 या दरम्यान घेतली जात आहे आणि Tier 2 ची परीक्षा जी आहे ही डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये घेण्याची शक्यता आहे असं या जाहिरातीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की कोणती पदं भरली जातील. तर यामध्ये असिस्टंट ऑफिसर यामध्ये जी पदं भरली जाणार आहेत असिस्टंट सेक्शन ऑफिसर सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिस म्हणजे थोडक्यात लोकसभा राज्यसभा सचिवालय जे आहे त्यामध्ये ग्रुप बी ची ही पदं आहेत ही भरली जातील. असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरो IB मधलं असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, असिस्टंट सेक्शन ऑफिसर AFHQ डिपार्टमेंट आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज आहेत. म्हणजे मंत्रालयाच्या वेगवेगळ्या विभागातली जी असिस्टंट सेक्शन ऑफिसरची पोस्ट पदं आहेत ती या जाहिरातीमार्फत भरली जाणार आहेत. यासाठी जी तुमची वयोमर्यादा आहे ती 20 ते 30 किंवा 18 ते 30 अशा स्वरूपामध्ये आहे. म्हणजे 30 वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर इन सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंट, इन्स्पेक्टर इन प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, इन्स्पेक्टर एक्झामिनर, असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर जे ED मधलं जे डिपार्टमेंट आहे, असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, सब इन्स्पेक्टर CBI मधलं जे सब इन्स्पेक्टरचं पद आहे, इन्स्पेक्टर पोस्ट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन त्यामधली पदं आहेत. परत इन्स्पेक्टरचं सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स त्यामधली पदं आहेत. सेक्शन हे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड मधलं पद आहे. त्याचबरोबर ग्रुप बी मधली आणखी आपण पुढे पदं पाहू शकतो. असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे ज्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आहेत त्याच्यामधली पदं आहेत. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे, रिसर्च असिस्टंट आहे, डिव्हिजनल अकाउंटंट आहे, सब इन्स्पेक्टर आहे, सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधली जी पदं आहेत ही पदं या जाहिरातीमार्फत भरली जात आहेत. त्यानंतर अगदी ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर असेल, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, ग्रेड 2 चे ऑफिसर असतील, ऑफिस सुप्रिटेंडंट असतील, अशी वेगवेगळी पदं
या जाहिरातीमार्फत भरली जात आहेत. त्याबरोबर ऑडिटर ऑफिसेस अंडर कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांच्या ऑफिसमध्ये असणारं ऑडिटरचं पद आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या मंत्रालयातले ऑडिटरची पदं आहेत, अकाउंटंटची पदं आहेत. त्याचबरोबर पोस्टल असिस्टंट असेल, त्याचबरोबर सिनियर सेक्रेटरीट असिस्टंट असेल, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट असेल आणि टॅक्स असिस्टंट हे जे CBDT किंवा CBIC डिपार्टमेंटमधलं पद आहे आणि सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्समधलं सब इन्स्पेक्टरचं पद आहे. अशी वेगवेगळी पदं आणि अतिशय चांगली पदं या परीक्षेमार्फत भरली जाणार आहेत. सर्व मराठी मुलांसाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे की आपण या परीक्षेची तयारी करून नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रवेश करू शकतो, खूप छान अशी नोकरी मिळवू शकतो. इथे तुम्ही पाहू शकता की यामध्ये याच्यासाठी असणारी जी टेंटेटिव्ह पदं आहेत ही 14,582 वॅकन्सीज आहेत. 14,582 वॅकन्सीज या परीक्षेमार्फत कमीत कमी भरल्या जातील. याच्यामध्ये पुढे आत्तापर्यंत त्या ज्या मागणीपत्रक जे आलेलं आहे त्याच्यामध्ये 14,582 पदं आहेत. त्याच्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. बाकी जाहिरातीमध्ये तुम्हाला त्याच्या आरक्षणाबद्दल वगैरे सगळी माहिती दिलेली आहे. क्रायटेरिया तुम्हाला दिलेला आहे की क्वालिफिकेशन्स क्रायटेरिया काय असेल ते दिलेले आहेत. याच्यामध्ये तुमचं एज लिमिट प्रत्येक पोस्टसाठी त्या पोस्टच्या समोर दिलेलं आहे. SC/ST उमेदवारांसाठी ते एज रिलॅक्सेशन 5 वर्ष असेल. OBC विद्यार्थ्यांसाठी ते 3 वर्ष असणार आहे. त्यानंतर जे PWBD अनरिझर्व जे आहेत त्यांच्यासाठी 10 वर्ष असं प्रत्येकाचं जे एज रिलॅक्सेशन आहे ते सुद्धा जाहिरातीमध्ये सविस्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहू शकतो की या जाहिरातीमध्ये तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये जे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरचं जे पद आहे, काही ठराविक पदांना स्पेसिफिक क्वालिफिकेशन पाहिजे आहे. बाकी सर्व पदांसाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची पदवी असली तरी चालणार आहे, कोणत्याही शाखेमधली. बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ॲटलीस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स ॲट 12th स्टँडर्ड लेवल. याच्यामध्ये ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आहे. डिग्री तुमची कोणत्याही स्ट्रीममधली चालेल, 60% मार्क्स असले पाहिजेत आणि 12th स्टँडर्डला मॅथ्स हा सब्जेक्ट असला पाहिजे. तर तुम्ही हा ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरचा फॉर्म भरू शकता. किंवा बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल. डिग्री लेवलला स्टॅटिस्टिक्स हा विषय असेल तर तुम्हाला या पोस्टसाठी देखील अर्ज भरता येणार आहे. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2ची जी पदं आहेत यामध्ये सुद्धा बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स. जर तुम्हाला स्टॅटिस्टिक्स असेल तर तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट शुड हॅव स्टडीड द सब्जेक्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स ॲट डिग्री लेवल इन पार्ट 1, पार्ट 2 अँड पार्ट 3 or in any all 6 semesters of 3-year degree course and not simply a paper in any part of the degree or 6 semesters at degree level. म्हणजे डिग्री लेवलला तुम्हाला पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मध्ये स्टॅटिस्टिक्स हा विषय जर असेल तर तुम्हाला स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2ची परीक्षा देता येईल. आणि बाकी सर्व पोस्टसाठी कोणत्याही विद्यापीठाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि एज क्रायटेरिया तुम्ही क्लिअर केला असेल तर तुम्हाला या परीक्षेला बसता येतं. अर्थात ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी ssc.gov.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या परीक्षेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करावयाचे आहेत. त्याच्यानंतर पुढे तुम्ही ह्या जाहिरातीमध्ये परीक्षा केंद्र पाहू शकता. वेगवेगळ्या राज्यातली प्रत्येक राज्यामध्ये याच्यासाठी तुम्हाला परीक्षा केंद्र उपलब्ध आहेत. यामध्ये रिजन वाईज ही परीक्षा केंद्र आहेत. यामध्ये जवळपास सर्वच राज्यामध्ये ही परीक्षा केंद्र आपल्याला दिसून येतील. म्हणजे आपण पाहू शकतो की महाराष्ट्राचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे अशी परीक्षा केंद्र आहेत. त्यामुळे बरीच परीक्षा केंद्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील उपलब्ध आहेत. या परीक्षेचं स्वरूप जे असणार आहे ते मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. याच्यामध्ये पहिला जो टप्पा आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन टियर 1 साठी असेल आणि दुसरा टप्पा जो आहे तो टियर 2 साठी असेल. यामध्ये परीक्षेची जर अभ्यासक्रम आणि मार्क्स डिस्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर सुरुवातीचा जो अभ्यासक्रम आहे हा टियर 1चा आहे. याच्यामध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे जो बुद्धिमत्ता
आणि सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र हा जो भाग आहे हा तुम्हाला याच्यावर 25 प्रश्न असतील, 50 गुण असणार आहेत. जनरल अवेअरनेस 25 प्रश्न असतील, 50 गुण असणार आहेत. क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड 25 प्रश्न असतील, 50 गुण असणार आहेत. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 25 प्रश्न आणि 50 गुण. 1 तास याच्यामध्ये वेळ असणार आहे आणि ज्यांना स्क्राईब हवा आहे म्हणजे थोडक्यात जे फिजिकली हँडिकॅप स्टुडंट असतील त्यांना 1 तास 20 मिनिटं वेळ असणार आहे. तर एका तासामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 200 गुणांची ही टियर 1 ची परीक्षा होणार आहे. यामध्ये टियर 1 चा जो अभ्यासक्रम आहे तो आपण पाहिला. त्याच्यानंतर टियर 2 जे एक्झामिनेशन आहे याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिला पेपर 1 जो आहे हा सेक्शन 1 मध्ये 2 तास 15 मिनिटांसाठी असेल. यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिजनिंग अँड इंटेलिजन्स ॲबिलिटीज प्रत्येकी 30 प्रश्न, असे एकूण 60 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क्स, असे 180 मार्क्स जे आहेत हे मॅथ्ससाठी असणार आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 45 प्रश्न असतील. आपण इकडे लक्ष देऊ शकतो की सगळ्यात जास्त वेटेज जे आहे हे इंग्लिश या विषयाला आहे. 45 प्रश्न असतील आणि जनरल अवेअरनेसचे 25 प्रश्न असणार आहेत. याच्यामध्ये 45 अधिक 25 70 प्रश्न आहेत. 70 गुणिले 3 210 मार्क्स असतील सेक्शन 2 ला. त्याच्यानंतर सेक्शन 3 जो आहे हा कॉम्प्युटर बेस असणार आहे. त्या कॉम्प्युटर बेस कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट असणार आहे. याचे 20 प्रश्न, 20 त्रिक 60 प्रश्न असतील. सेक्शन 2 मध्ये तुम्ही पाहू शकता सेशन 2 मध्ये, सेशन 1 मध्ये तुमचे हे सेक्शन 1, 2, 3 हे 3 पेपर म्हणजे थोडक्यात मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश आणि जनरल इंटेलिजन्स बरोबर कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट हे होणार आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की एकूण तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे आहेत. 2 तास 15 मिनिटं वेळ तुम्हाला अलॉट असणार आहे. याच्यामध्ये सेशन 2 जो आहे त्या सेशन 2 मध्ये परत 15 मिनिटं तुम्हाला दिली जातील. त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की डेटा एंट्री स्पीड टेस्ट आहे. त्याच्यानंतर पेपर 2 जो आहे हा स्टॅटिस्टिक्सचा आहे. हा जो पेपर 2 असणार आहे हा साहजिकच ज्या स्टॅटिस्टिकल पोस्ट आहेत त्यांच्यासाठी असणार आहे आणि अशा पद्धतीने हे पेपर 1, पेपर 2 असे 2 पेपर तुम्हाला असतील. आणि मग त्याच्यानंतर तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे हे टियर 2 च्या मार्क्सवर होणार आहे. परत सविस्तर सिलेबस तुम्हाला इथं वेबसाईटवर दिलेला आहे. जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग मध्ये कोणते टॉपिक येतील ते दिलेले आहेत. जनरल अवेअरनेस मध्ये कोणते प्रश्न विचारले जातील ते दिलेले आहे. क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूडचे टॉपिक दिलेले आहेत. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन बद्दल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर मॅथ्सचा जो सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रत्येक विषयाचा जनरल अवेअरनेस असेल, त्याच्यानंतर कॉम्प्युटर नॉलेजचा असेल, त्यानंतर स्टॅटिस्टिक्सचा असेल, त्याच्यानंतर हा संपूर्ण सिलेबस प्रत्येक विषयाचा तुम्हाला सविस्तर दिलेला आहे. तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. जाहिरात सविस्तर तुम्ही पाहू शकता आपल्या SSCच्या वेबसाईटवर आहे. त्याचबरोबर ओमकार अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ही जाहिरात उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खरोखरच अतिशय चांगली अशी संधी आपल्या सर्वांना चालून आलेली आहे. त्याच्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासाला लागा. एक साधारणपणे असं म्हटलं तर इथून पुढे मुख्य म्हणजे टियर 2 परीक्षेपर्यंत फक्त आपल्या जवळ जास्तीत जास्त 6 महिन्याचा कालावधी आहे. पण ह्या 6 महिन्यामध्ये जर आपण प्रामाणिकपणे कष्ट केलं तर आपलं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन लागेल त्यांनी ओमकार अकॅडमीशी संपर्क साधावा. ओमकार अकॅडमीचा 9870480875 या क्रमांकावर आपण फोन करू शकता आणि या परीक्षेसंदर्भात अधिक माहिती घेऊ शकता. परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ओमकार अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.